वेलकम टू प्लेट्स ऑफ फ्लेवर विथ श्रद्धा. फ्रेंड्स, महाराष्ट्र सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. तिळाचे लाडू कशासाठी? कारण की मकर संक्रांती आलेली आहे. मकर संक्रांती हा जानेवारी महिन्यातील पहिला सण आहे. पण आपल्या पंचांगाप्रमाणे पौष महिना हा 10वा महिना आहे. 10व्या मराठी महिन्यात येणारा हा सण आहे आणि हा सण शेतीशी संबंधित आहे. या दिवसामध्ये शेतामध्ये आलेल्या विविध भाज्या ह्या सगळ्या एकत्रित करून त्याची भाजी बनवली जाते. बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तर आपल्या प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी विज्ञान आहे. महाराष्ट्रामध्ये हा सण मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. तसेच साऊथ मध्ये याला पोंगल म्हणतात. तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेला तर याला पण विविध नावांनी ओळखले जाते. पंजाबमध्ये लोहडी, अशा विविध नावांनी याला ओळखले जाते. तर हा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो. गुजरात साईडला जर तुम्ही बघताल तर पतंग महोत्सव असतात. आपल्याकडे या सणाच्या दिवशी बाजरीची भाकरी केली जाते, तिळाची चटणी, तिळाचे विविध प्रकार किंवा तिळाचे लाडू मकर संक्रांतीच्या दिवशी. कारण की आत्ता थंडी जास्त वाढलेली असते, त्याच्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थाची गरज असते. ह्या सगळ्या पदार्थांमधून आपल्याला त्याची म्हणजे सगळी कमतरता भरून निघते. म्हणून स्पेशली आपल्या सणांमध्ये काही ना काहीतरी तुम्ही बघत असताल की विशेष सणाच्या दिवशी विशेष काहीतरी बनवलं जातं. तर ते बनवण्यामागे प्रत्येक पदार्थामागे काही ना काहीतरी विज्ञान आहे. तीळ हे उष्ण असतात आणि थंडीमध्ये खाल्लेले चांगले असतात. चला तर मग बघूयात आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते. इथे मी अर्धा किलो तीळ घेतले आहेत, तेवढाच गुळ घ्यायचा आहे. आणि 1 वाटी भाजलेले शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे. तुम्ही भाजलेले शेंगादाणे घेऊ शकता आणि तुमच्याकडे जर कूट अवेलेबल असेल तर कूटही घेऊ शकता. तर सर्वप्रथम आपण तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा किलो तीळ घेतेय. शक्यतो गावरान तीळ घ्यायचे, एकदम पॉलिशवाले पांढरे तीळ नाही घ्यायचे. तीळ छान भाजले गेल्यानंतर आपला लाडू छान होतो. त्याच्यामुळं तीळ हे व्यवस्थित भाजायचे. छान लाडू आपले कच्च बांधले जातात तीळ जर व्यवस्थित भाजले तर, नाहीतर ते एकदम असे भुसभुशीत होतात. त्याच्यामुळं तीळ हे छान भाजून घ्यायचे. किती छान तीळ तडकत आहेत, तुम्ही आवाज ऐकू शकता. असे तीळ तडतडायला लागले की समजायचं आपले तीळ भाजून झाले. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोडे तीळ थंड झाले की तीळ, गुळ आणि दाण्याचं कूट घालून एकदा हे मिश्रण आपण सगळे मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत. आपण आता तीळ, दाण्याचं कूट आणि गुळ बारीक करून घेऊया. आपले मिश्रण मिक्सर मधून काढून झाले आहे. आता आपण याचे लाडू वळायला घेऊया. हे मिक्सर मधून बारीक केले की लगेच याचे लाडू वळायला घ्यायचे, म्हणजे लाडू छान वळले जातात. याला खूप वेळ असंच नाही ठेवायचं. चला तर मग आपण याचे लाडू वळूया. लाडू वळायच्या पहिले याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचंय, म्हणजे गुळ कमी जास्त कुठे लागणार नाही. आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे आकार आवडतात त्याप्रमाणे लाडू वळून घ्यायचे. तयार आहेत आपले तिळगुळचे लाडू. तुम्ही देखील एकदा अशा पद्धतीने नक्की असे लाडू बनवून बघा, खूप छान लागतात. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लेट्स ऑफ फ्लेवर विथ श्रद्धा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्या तुमच्या रिलेटिव्स आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. थँक्यू.